गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण नवीन व्हिडिओ बघणार आहे. अँग्युलर फ्रिक्वेन्सी. बरेच दिवस म्हणजे बरेच स्टुडंट म्हणत होते की अँग्युलर फ्रिक्वेन्सीचा कधी व्हिडिओ येणार आहे. तर आज आपण तो अँग्युलर फ्रिक्वेन्सीचा आज व्हिडिओ बघणार आहे. हा बोर्डच्या दृष्टीनं म्हणजे महाराष्ट्र बोर्डच्या दृष्टीने तो काही एवढा इम्पॉर्टन्स नाही, पण आपल्याला ती जी आयडिया आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी तो कन्सेप्ट काय होईल क्लिअर होईल. ओके, तर बघूया आता अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय. त्या अगोदर काय गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, खूप महत्त्वाच्या आहेत त्या, म्हणजे तुम्हाला अँग्युलर फ्रिक्वेन्सीचा जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर होईल. ओके, आपण ते बघायच्या अगोदर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आणि नंतर अँग्युलर फ्रिक्वेन्सी बघणार आहे आपण. ओके, सिंपल फ्रिक्वेन्सी आणि नंतर अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ओके, बघा त्या अगोदर आपल्याला माहिती आहे ही आपली जी ऑसिलेटरी मोशन्स आहे, पिरियडिक मोशन्स. ओके, टू अँड फ्रो आणि रिपिटेशन्स आहे. आणि त्याच्यामध्ये साइन फंक्शन अँड कोसाइन फंक्शन्स आर द एक्झाम्पल्स ऑफ पिरियडिक फंक्शन्स. हे लक्षात ठेवा. म्हणजे द साइन फंक्शन्स आपल्याला जे आता जो पॉईंट हेडिंग लावतो मी, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ओके, त्यावर काय कन्सेप्ट आपण बघू. बघा, द साइन अँड कोसाइन functions are the examples of periodic function. Periodic म्हणजे रिपिटेशन्स आणि त्याचे जे एक्झाम्पल म्हणजे साइन आणि कोसाइन फंक्शन्स हे काय एक्झाम्पल्स आहेत. लक्षात ठेवा. आपण परत एकदा सांगतोय, आपण कशाचा स्टडी करतोय, ऑसिलेशनचा स्टडी करतोय. आणि त्यात आपल्याला हा अँग्युलर फ्रिक्वेन्सी हा फक्त समजून घ्यायचा आहे. बाकी बोर्डच्या दृष्टीने मी मग असे सांगितले इट इज नॉट इम्पॉर्टन्स, आणि तुम्हाला ते नॉलेजसाठी खूप महत्त्वाचं आहे. ओके, आता साइन अँड कोसाइन फंक्शन्स आर द एक्झाम्पल्स ऑफ पिरियडिक फंक्शन म्हणजे काय. बघा, हे आपल्याला माहिती आहे, मीन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, आणि आपला जो पार्टिकल आहे, पार्टिकल काय करतोय, इथून तो सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असं SHM. ओके, आता समजा पार्टिकल इथे मीन पोझिशनला आहे. ओके, आणि तो इथे येणार आहे. समजा ज्यावेळेस त्याची डिस्प्लेसमेंट होईल, समजा डिस्प्लेसमेंट आपण असं म्हणू इथं 2 सेंटीमीटर. ओके, आणि इथे किती असणार आहे, 4 सेंटीमीटर पॉझिटिव्ह. इकडं -2 आणि -4. ओके, आता ज्यावेळेस हा पार्टिकल इथून स्टार्ट होईल, मीन पोझिशन पासून जेव्हा स्टार्ट होईल, पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. आता ज्यावेळेस हा पार्टिकल इथे येईल, ह्या सपोज व्हॅल्यूत आपण फॉर एक्झाम्पल साठी बघतोय. समजा ज्यावेळेस हा पार्टिकल इथे येईल, समजा त्याला 1 सेकंड लागला, 1 सेकंड. ओके, नंतर इथे येण्यासाठी त्याला किती लागले, 2 सेकंड. परत तो इथे येईल रिटर्न, कारण पार्टिकल इथे जातोय, परत कुठे येतोय, इकडे ते मीन कडे, परत कुठे एक्स्ट्रीम कडे, परत कुठे मीन कडे. हे त्याचे रिपिटेशन चालू आहेत. आणि हे रिपिटेशन चालू आहेत त्याला आपण काय म्हणतो, पिरियडिक मोशन. अँड टू अँड फ्रो आहे, ती कोणती मोशन आहे, ऑसिलेटरी मोशन्स. परत इथं आल्यानंतर त्याला 4 सेकंड, परत इथं 5 सेकंड, परत 6 सेकंड, परत इथे येईल 7 सेकंड, आणि परत काय येणार इथं 8 सेकंड्स. म्हणजे टाइम टेकन बाय द पार्टिकल and performing simple harmonic motion to complete one oscillation. त्याला आपण काय म्हणतो, पिरियड. काय म्हणतो, पिरियड ऑफ ऑसिलेशन्स. म्हणजे समजा जर इथून जर स्टार्ट झाला, परत तो इथं येणार, हे हाफ, आणि परत तो इथे येणार, तो आपला काय असणार आहे, पिरियड असणार आहे. आपण हे समजण्यासाठी बघतोय, लक्षात. ओके, म्हणजे ज्यावेळेस हा पार्टिकल इथून जर स्टार्ट झाला मीन पासून, तर तो त्याची डिस्प्लेसमेंट इकडे किती आहे, राईटला 4 सेंटीमीटर
आणि लेफ्टला किती -4 सेंटीमीटर. म्हणजे ज्यावेळेस तो इथं 2 सेंटीमीटर त्यावेळेस किती 1 सेकंद लागला. 4च्या इथं 2 सेकंड, परत रिटर्न तो आला 3 सेकंद लागले, परत इथे यायला 4 सेकंद, परत 5 6, परत एक ऑसिलेशन कम्प्लीट केले असं समजा. ओके. आता जर मी ग्राफिकल जर दाखवायला गेलो, इकडे टाइम, इकडे डिस्प्लेसमेंट म्हणू आपण, इकडे पॉझिटिव्ह एक्स, इकडे निगेटिव्ह एक्स. ओके. इथं 2, इथं 4, तर -2 आणि -4. ओके. तर आता टाइम 1 2 3 4 5 6 7 8. ओके. आता ज्यावेळेस पार्टी इथून स्टार्ट होणार आहे त्यावेळेस त्याची डिस्प्लेसमेंट 2 सेंटीमीटर, किती सेकंदला? 1 सेकंदला. ज्या टाइम 1 सेकंदला डिस्प्लेसमेंट इथे येते. ओके. नंतर 2 सेकंडला किती झालेले? 4, म्हणजे 4 इथे. परत 3 सेकंदला किती झाले? 2, परत तो इथं आलेला आहे. नंतर 4 सेकंदला परत काय झालेले? 0 इथं आलेला आहे. ओके. म्हणजे पहिल्या सेकंदला 2, नंतर दुसऱ्या सेकंदला किती झालेले? 4, परत तिसऱ्या सेकंदला किती झालेले? 2, आणि चौथ्या सेकंदला परत काय झालेले? 0. ओके. परत आता 5व्या सेकंदला काय झाले? मायनस, त्यांचा 5वा इथं 2 इथं आलेला आहे. ओके. नंतर पुढच्या ह्याला 6व्या सेकंदला -4, 6वा सेकंद हा 4 इथं येईल. नंतर परत रिटर्न 7व्या सेकंदला काय झालेली? -2, म्हणजे इथं. आणि परत 8 सेकंदला 0. एका ऑसिलेशन साठी आपण हा ग्राफ बघतोय. आणि हा जर जोडले पॉइंट्स आपण, म्हणजे हा जो ग्राफ आहे त्याला म्हणतात आपण साइन वेव्ह. ही काय असणार आहे? साइन वेव्ह. आणि टू कम्प्लीट 1 ऑसिलेशन्स, किंवा पार्टिकल असा जाणार नाही आपला. पार्टिकलची मोशन असते SHM, त्यांनी कम्प्लीट केले. हा म्हणजे आपला काय असणार आहे? पिरियड. टाइम टेकन बाय द पार्टिकल. पार्टिकल काय परफॉर्म करतोय? सिंपल हार्मोनिशन टू कम्प्लीट 1 ऑसिलेशन, त्याला आपण पिरियड. ओके. हे सायन्स साठी बघितलं आपण. कोसायन्स साठी सुद्धा आपण काय करू शकतो? काढू शकतो. बघा, ओके. समजा पार्टिकल आता इथून स्टार्ट होईल. व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला हा साइन साठी बघितला आपण, आता आपण कोसाइन साठी बघू. पार्टिकल इथून स्टार्ट होणार आहे. सध्या टाइम काय असणार आहे? 0 सेकंद. नंतर तो इथे येईल. समजा 1 सेकंदला इथं आला, परत तो काय झाला? 2 सेकंदला 0 झाला, परत 3 सेकंदला मायनस, परत 4 सेकंदला इथं आला, परत 5 सेकंदला इथं आला, परत 6 सेकंदला इथं, परत 7 सेकंद, आणि 8 सेकंदला परत तो कुठं आला? त्याच जागेवरती. म्हणजे इथून स्टार्ट झाला आणि इथे येण्यासाठी लागलेला वेळ, तर तो सुद्धा काय असणार आहे? पिरियड. फक्त आता त्याचा ग्राफ बघू. पार्टिकल इथून स्टार्ट झाला, कुठून जाता? एक्स्ट्रीम पोझिशन पासून. जर ग्राफ जर दाखवायचा झाला तर बघा, हा 2, हा 4, इकडे -2 -4, 0 1 2 3 4 5 6 7 8. हा टाइम आहे सेकंड मध्ये. इकडे काय? डिस्प्लेसमेंट. बघा, ज्यावेळेस 0 सेकंदला डिस्प्लेसमेंट इथून स्टार्ट होतो 4, आणि 0ला इथं. ओके. पहिल्या सेकंदला किती झाला? 2,
बरोबर आहे. नंतर दुसऱ्या सेकंदला परत काय झाला 0. परत तिसऱ्या सेकंदला काय झाला मायनस. चौथ्या सेकंदला परत मायनस जिथं. परत पाचव्या सेकंदला काय झाला -2. परत सहाव्या सेकंदला काय झाला 0. परत सातव्या सेकंदला किती झाला 2. आणि आठव्या सेकंदला काय झाला 4. हे जर पॉइंट जोडले हा साइन वेव्ह म्हणतात आणि कोसाइन वेव्ह. आणि पिरियडिक पुढचा नंतर असं रिपिटेशन असंच असणार आहे. 8 सेकंद नंतर तेच रिपिटेशन. तसं ह्याचं सुद्धा काय असणार आहे तेच रिपिटेशन असणार आहे. ओके, हे तुम्हाला फक्त माहितीसाठी मी सांगतोय. ओके, ऍक्च्युली आपल्याला काय बघायचं अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अजून आपण अँग्युलर फ्रिक्वेन्सीकडे गेलेलो नाही. आता आपण सध्या सिंपल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय अतिशय इझी आहे त्या अगोदर बघू आपण. ओके, हा जो होता तो साइन वेव्ह फॉर्म आणि तो होता कोसाइन वेव्ह. ओके, आपण अगोदर फ्रिक्वेन्सी बघू. आपली जी सिंपल फ्रिक्वेन्सी ओके. बघा आता फ्रिक्वेन्सीच्या 2 डेफिनेशन आपण बघणार आहे म्हणजे आपल्याला समजायला अजून सोपं जाईल. ओके, पहिली जी असणार आहे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय बघा 1 टाइम टेकन टू complete 1 सायकल. एक फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला म्हटलं चालेल 1 टाइम टेकन टू कम्प्लीट एक सायकल कम्प्लीट. ओके, किंवा नंबर ऑफ सर्क्युलर मोशन असेल तर रिव्हॉल्युशन्स. ऑसोलेशन बघते नंबर ऑफ ऑसोलेशन्स परफॉर्म बाय पार्टिकल्स पर युनिट टाइम. पर युनिट काय असणार आहे टाइम. तो पर युनिट जो टाइम असतो तो 1 सेकंद असू शकतो, 1 मिनिट असू शकतो किंवा 1 आवर्स. ओके, म्हणजे नंबर ऑफ ऑसोलेशन्स परफॉर्म बाय पार्टिकल्स पर युनिट टाइम. म्हणजे समजा की मीन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन पार्टिकल जर असं नंबर ऑफ ऑसोलेशन असतील, नंबर ऑफ ऑसोलेशन्स परफॉर्म बाय पार्टिकल पर युनिट टाइम, त्याला आपण काय म्हणणार आहे फ्रिक्वेन्सी. किंवा ही सुद्धा फ्रिक्वेन्सी चालू शकते. बघा आता एक समजा एक वेव्ह आहे. ही एक सायकल समजते ना. एक कंप्लीट सायकल झाली आणि कंप्लीट सायकल साठी समजा 1 सेकंद लागला. किती 1 सेकंड. दुसऱ्या सायकल साठी सुद्धा 1 सेकंड. तिसऱ्या सायकल साठी 1 सेकंड. चौथ्या सायकल साठी 1 सेकंड. ही जी वेव्ह आहे तिची आपल्याला फ्रिक्वेन्सी बघायची. ह्या फॉर्म्युला सुद्धा आणि ह्या फॉर्म्युलापासून सुद्धा आपण त्याची काय करू शकतो फ्रिक्वेन्सी काढू शकतो. बघा 1 काय टाइम टेकन टू कम्प्लीट 1 सायकल. एक सायकल कम्प्लीट करण्यासाठी लागली. ही एक सायकल जी एक सायकल आहे एक सायकल कंप्लीट करण्यासाठी लागलेला किती लागतोय 1 सेकंड.
म्हणजे फ्रिक्वेन्सी किती असणार 1/1 एवढी फ्रिक्वेन्सी. समजलं? ज्याची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे 1 सेकंद. समजा ह्या वेव्हनी 10 ऑसिलेशन्स काय केले परफॉर्म केले. 10 सायकल 1 2 3 4 अशा किती 10 म्हणजे नंबर ऑफ सायकल्स किंवा नंबर ऑफ ऑसिलेशन्स 10. आणि पर मिनिट टाइम्स म्हणजे काय असणार आहे एका सायकलला 1 सेकंड तर 10 सायकलला किती असणार आहे 1 × 10 म्हणजे काय होणार 10 फ्रिक्वेन्सी सुद्धा काय झाली 1 हर्ट्झ. ओके समजलं? हा फॉर्म्युला यूज करू शकता किंवा हा फॉर्म्युला सुद्धा यूज करू शकता. फ्रिक्वेन्सी मधली 1 हर्ट्झ आलेली. किंवा आपण अजून एक एक्झाम्पल बघू. ह्या ग्राफसाठी फ्रिक्वेन्सी काय असणार आहे 1 हर्ट्झ. दुसरा एक ग्राफ घेऊ आपण. समजा एक सायकल कंप्लीट करण्यासाठी समजा 0.5 सेकंड लागेल. दुसऱ्या सायकलला सुद्धा 0.5 सेकंड्स अँड सो ऑन. तर फ्रिक्वेन्सी काय तर फॉर्म्युला हाच F इज इक्वल टू 1 टाइम टेकन टू कंप्लीट 1 सायकल. एक सायकल कंप्लीट करण्यासाठी 0.5 म्हणजे F इज इक्वल टू इथं 5 × 10⁻⁻1 असं लिहिलं तर चालतं. हा जर वर गेला तर काय F इज इक्वल टू 10⁻⁵ म्हणजेच काय असणार 10/5 2 हर्ट्झ. म्हणजे ज्याची फ्रिक्वेन्सी किती असणार आहे 2 हर्ट्झ. लक्षात? आपला जो AC आहे अल्टरनेट करंट त्याची फ्रिक्वेन्सी साधारण किती असते अल्टरनेट करंटची अल्टरनेट फ्रिक्वेन्सी घरात जो आपला अल्टरनेट करंट असतो AC फ्रिक्वेन्सी ऑफ AC 50 हर्ट्झ टू 60 हर्ट्झ. ओके आपण 50 हर्ट्झ म्हणजे काय असतं तर बघा एका सेकंदात हा किती सायकल कंप्लीट करतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा किती 50 म्हणजे किती सेकंदात 1 सेकंड एसीची. मग त्याचा पिरियड टाइम काय असेल हा टी किती असेल. मग आपण हा फॉर्म्युला यूज करू F इज इक्वल टू 1/T. ओके फ्रिक्वेन्सी किती आहे बघा 50 हा 1/T त्याला इकडे घेऊ म्हणजे T इज इक्वल टू 1/50. 50 आपण असं लिहू शकतो 5 × 10. ओके हा जर वर गेला तर काय होईल 10⁻⁻1 1/5 आणि भाग जर झाला तर 5 दुने 10 10⁻⁻1 आणि इज इक्वल टू 0.02 सेकंड. म्हणजे एक सायकल कंप्लीट करण्यासाठी किती लागतोय इथला एक सायकल कंप्लीट करण्यासाठी 0.02 सेकंड. आणि आपण जर परत जर काढले ह्याची फ्रिक्वेन्सी 0.0 तर आपल्याला किती मिळणार आहे 50 हर्ट्झ. ओके समजलं? सिंपल फ्रिक्वेन्सी काढण्याचा हा फॉर्म्युला लक्षात. हे समजलं आपल्या एसीची फ्रिक्वेन्सी किती 50 हर्ट्झ आणि त्या 50 वरून आपण एका सायकलचा काय काढला टाइम काढला. एक सायकल कंप्लीट करण्यासाठी लागलेलं. मग असे काय करतो आपण टाइम वरून फ्रिक्वेन्सी. अशा प्रकारे ही सिंपल फ्रिक्वेन्सी. आता आपल्याला जो मेन पॉइंट आहे आपला अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ओके हे क्लिअर आहे काय डाऊट्स. ओके आता आपण अँग्युलर फ्रिक्वेन्सी बघू. बघा आता अँग्युलर फ्रिक्वेन्सी ही जे ते साइन आहे साइन फंक्शन्स एक कशाचं एक्झाम्पल आहे पिरियडिक फंक्शन्स आणि ऑसिलेटरी मोशन ही काय पिरियडिक मोशन्स आहे. ओके म्हणजे आपण ABC एक सायकलचा विचार करू. ही सायकल मी अशी इथं घेतो
ए बी सी, हेच पहिल्यांदा ए बी आणि हा इथं जोडतो. सी. ओके, इथून स्टार्ट झाला, इथं आला. आणि आपल्याला माहिती आहे इट्स लाईक सर्कल, आणि सर्कलमध्ये आपण शिकलेलो आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट शिकलेलं आपण. ओके, ज्यावेळेस पार्टिकल इथून जर स्टार्ट झाला, अनेक रिव्हॉल्युशन्स कंप्लीट केले की अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असते, 2 पाय रेडियन्स. ओके, रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये आपण शिकलेले आहे. म्हणजे पार्टिकल इथून आपण हा इथं आणलेला आहे, आणि पार्टिकल जर इथून स्टार्ट झाला तर इथे येण्यासाठी त्याची अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती आहे, 2 पाय. म्हणजे ही जो पार्टिकल आहे आपण इट्स लाईक कसा परफॉर्म करतोय, सर्क्युलर मोशन्स. आणि पार्टिकल ए पासून कुठे येतोय, सी पर्यंत, त्याची अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती आहे, 2 पाय. आणि तिथं त्याला येण्यासाठी लागलेला वेळ. म्हणजे साधी सिंपल एक डेफिनेशन तुम्हाला सांगतो, अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँग्युलर फ्रिक्वेन्सी एस ओमेगा. बघा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन 1 सायकल. बरोबर आहे. आणि ते काय असणार आहे, टाइम पिरियड टू कंप्लीट 1 सायकल. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट एका सायकलसाठी किती, आणि लागलेला टाइम पिरियड टू कंप्लीट एक्स, त्याला आपण करणार आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी. आता इथं बघा, हेच आपण एक्झाम्पल्स घेऊ. एक सायकलला समजा 1 सेकंद लागले. ओके, तर एका पूर्ण एक रिव्हॉल्युशन किंवा एक रोटेशनसाठी अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असते, इथं जर बघितलं किती असणार आहे, 2 पाय. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन 1 सायकल, ही 1 सायकल, आणि 1 सायकल साठी किती असणार, तो 2 पाय. ओके, आणि टाइम पिरियड किती असणार कंप्लीट 1 सायकल साठी, 1 सेकंड. आणि अँग्युलर किती असणार आहे, 2 पाय रेडियन पर सेकंड. ही झाली आपली अँग्युलर फ्रिक्वेन्सी. किंवा हे एक्झाम्पल घेऊ आपण. समजा टाइम काय असेल, 0.5 सेकंड्स एक सायकल कंप्लीट करण्यासाठी. बघा, मग आपला फॉर्म्युला काय असणार आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट 1 सायकल किती असतो, 2 पाय. ओके, आणि पिरियड काय असणार आहे, टू कंप्लीट 1 सायकल्स 0.5. ओके, 2 पाय. हा 5 ने असेल येतो 10⁻⁻1. हा जर वर गेला तर काय होईल, 2 पाय इंटू 10 डिवाइडेड बाय 2. हे किती येणार, 5 2 आणि 2 इंटू 4 पाय रेडियन पर सेकंड. 4 पाय काय असणार आहे, रेडियन पर सेकंड. ही काय असणार आहे, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. बघा, मग अशी ह्याला किती आली आपली अँग्युलर फ्रिक्वेन्सी, ही आली. ओके, ही म्हणजे ओमेगा इज इक्वल टू 2 पाय रेडियन पर सेकंड. जेव्हा आपला टी काय होता, 1 सेकंड, आणि फ्रिक्वेन्सी काय होती ह्याची 1 सेकंड. पहिल्यासाठी. दुसऱ्यासाठी काय, पिरियड काय होता, 0.5 सेकंड्स. याची फ्रिक्वेन्सी किती येते, 1/t 0.5 म्हणजे किती येणार, 2 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, 2 हर्ट्ज. ओके, पण काय आली आपल्या अँग्युलर फ्रिक्वेन्सी, 4 पाय रेडियन पर सेकंड. ओके, आपण एक फॉर्म्युला असा लिहू शकतो ह्याच्यावरून. बघा,
एफ फ्रिक्वेन्सी इंटू 2 पाय, हा फॉर्म्युला येते लक्षात. फक्त फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू पुट करायची, आपल्याला काय मिळेल, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी 1 हर्ट्झ असेल तर इथे पुट करायची, आपल्याला काय मिळेल, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी 2 हर्ट्झ असेल तर 2 इंटू 2 किती मिळेल, 4 पाय रेडियन पर सेकंड्स. हे साधे सिंपल समजलं. अँग्युलर फ्रिक्वेन्सीचा कन्सेप्ट, त्याची डेफिनेशन काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन 1 सायकल आणि टाइम पिरियड टू कम्प्लीट 1 सायकल. आणि ह्याच्यावरून आपण एक डेफिनेशन तयार करणार आहे बघा. अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ ए बॉडी executing periodic motion आहे, रिपिटेशन्स आहे म्हणून पिरियडिक. म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ ए बॉडी एक्झिक्युटिंग काय एक्झिक्यूट करते, पिरियडिक मोशन्स. ओके, इथपर्यंत समजलं याचा अर्थ. अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ ए बॉडी आणि एक्झिक्यूट काय करते, पिरियडिक मोशन्स इज इक्वल टू द, इथं काय असणार, प्रोडक्ट ऑफ कशाचा प्रोडक्ट आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी, प्रोडक्ट ऑफ द फ्रिक्वेन्सी ऑफ बॉडी विथ काय, विथ 2 पाय, विथ ए फॅक्टर असं म्हणू शकतो आपण, विथ फॅक्टर 2 पाय. ओके, सिंपल आहे. हे सिलेबस मध्ये नाही, तुम्हाला माहितीसाठी हा व्हिडिओ बनवतोय. बोर्डला याच्यावरती काय विचारणार नाहीत, हे फक्त तुमच्या नॉलेजसाठी. फक्त हा व्हिडिओ बघा, बाकी काय नाही. समजलं अँग्युलर फ्रिक्वेन्सी मधला आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी मधला फरक. ओके, फ्रिक्वेन्सी कशी काढली आपण, सिंपल फ्रिक्वेन्सी, आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी कशी काढली, लक्षात. ओके, पॉज करून लिहा.